नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. मी डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडहून बोलतो आहे. मित्रांनो, इंग्लंडमध्ये आणि संपूर्ण UK मध्ये जर डॉक्टर, नर्स किंवा कुठल्याही हेल्थकेअर स्टाफला आवाज सोडून जरी बोलला पेशंटचा नातेवाईक, तरी हे लिगली क्रिमिनल मानलं जातं आणि त्या संदर्भामध्ये मोठी सिरियस ॲक्शन त्यांच्यावर घेतली जाते. म्हणजे रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला, नर्सला किंवा कुठल्याही हेल्थकेअर कर्मचाऱ्याला शिव्या देणं दूर, अंगावर हात ठेवणं दूर आणि मारझोड करणं गुंडांसारखं हे दूर. नुसतं केवळ आवाज जरी चढवला तरी आम्हाला अधिकार असतो कंप्लेंट करायचा आणि त्यांना मोठी सिरियस पोलीस ॲक्शन त्यांच्यावर होते. त्यांना जर जनरल प्रॅक्टिसची सर्जरी असेल तर तिथून त्यांना काढून त्यांचं नाव डिलीट केलं जातं की तुम्हाला इथून पुढे इथे ट्रीटमेंट मिळणार नाही. हॉस्पिटलमध्ये दे कॅन बी डिनाईड ट्रीटमेंट इफ दे मिसबिहेव. आणि आता मुंबईमध्ये एक शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने महिला डॉक्टरसह 5 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे. हा जो नगरसेवक आहे मारणारा आणि त्याचे जे काय सहकारी आहेत हे काय माणसं आहेत का हैवान आहेत? हे डॉक्टरांना, लेडी डॉक्टरला मारतोय तो त्या व्हिडिओमध्ये. लेडी डॉक्टरला. याला म्हणजे काय आहे का? हे कशा प्रकारचे राजकारणी आहेत? आपली काय लायकी आहे? आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण माणसं आहोत का आपण की या अशा लोकांना, अशा गुंड प्रवृत्तीच्या हैवानांना आपण निवडून देतो नगरसेवक म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी आणि यांना सत्तेमध्ये पाठवतो. आणि यांना काय रुग्णासंदर्भाच्या तक्रारी असतील, सुविधेसंदर्भाच्या तक्रारी असतील, यांचे बॉसेस तर 5 स्टार 7 स्टार हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेतात. हेलिकॉप्टरने आणि चार्टर फ्लाईट्सने यांच्या ट्रान्सफर केल्या जातात. मग यांनी तशी सोय करावी ना, उपलब्ध करून द्यावी रुग्णांना. डॉक्टरांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात, बेड उपलब्ध करून द्यावेत, ICUचे बेड वाढवावेत. हे यांचे तर फक्त आमदार, खासदार आणि पदाधिकारी पळवण्यावर जोर चाललेला आहे. आणि जेव्हा अशी काही वेळ येते तेव्हा जी सगळ्यात कमजोर कडी आहे ती म्हणजे डॉक्टर, नर्स, रुग्णालयीन कर्मचारी यांच्या कुठल्या स्ट्रॉंग संघटना नाहीत. ब्रिटनमध्ये होऊ द्या, अख्खा ब्रिटनमध्ये एक साध्या नुसत्या घटना झाली अशी तर त्याचे देशभर पडसाद उमटतील, जगभर उमटतील. आपल्याकडे वारंवार डॉक्टरांना, या तरुण मुलीला मारलं जातं आहे तिथे. इतर ज्या तिच्या पाठोपाठ ज्या मुली प्रिपरेशन करतायत, मेडिकलला यायचा, डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतायत, यांना काय मेसेज जाईल? समाजात काय मेसेज जाईल? जगात काय मेसेज जाईल की भारतामध्ये अशा प्रकारे तरुण डॉक्टरांना, मुलींना इतका हैवानासारखा मारतोय तो आणि त्याचे ते कार्यकर्ते, गुंड कार्यकर्ते. आणि हे निवडून दिलेले पदाधिकारी आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत. हे यांची वृत्ती बघा कशी आहे हैवानांसारखी. अशा माजलेल्या गुंडांना निवडून देताना आपल्याला देखील लाज वाटली पाहिजे. मतदारांना याच्यावर विचार केला गेला पाहिजे. कुठं चालला आहे समाज? हे राजकारण्यांना जाऊ द्या, हे तर विकले गेलेले गद्दार आहेत हे. पण समाजाने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे की नाही. नैतिकता, कुठली नैतिकता आहे ही? शिवसेना नावाचा पक्ष त्यांनी घेतलेला आहे. शिवाजी महाराज असे होते का शिव असे होते ज्यांना आपण महादेव म्हणतो आपण? असे हे कुठल्या वृत्तीचे लोक आहेत? हे यांचं काय आहे म्हणजे मला समजायला मार्ग नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांनी याच्यावर सजग व्हायला पाहिजे, समाजाने सजग व्हायला पाहिजे. आणि यांना, डॉक्टरांना, नर्सेसला ऑन ड्युटी ज्या असतात यांना लायसन्स्ड वेपन दिले पाहिजेत, अशा मताचा मी व्हायला लागलेलो आहे आता. यांना लायसन्स दिलं पाहिजे स्वरक्षणार्थ. यांना मार्शल आर्टचं, कराटेचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. मेडिकलमध्ये एक सब्जेक्ट इन्क्लूड केला पाहिजे. आर्मीचं कमांडोचं ट्रेनिंगसुद्धा यांना दिलं पाहिजे असं मला वाटायला लागलं आहे. आणि या डॉक्टरांचा इन्शुरन्स केला पाहिजे. अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जाण्यासाठी काही असे प्रकार उद्भवले, मारले गेले, मेले, तर यांच्या घरच्यांना काहीतरी त्या इन्शुरन्समधून मिळेल. मेडिकल प्रोटेक्शन जे आहे ते केवळ फक्त क्लिनिकल एरर्स, मिस्टेक्स, इग्नोरन्स, निग्लिजन्स याच्यासाठी नाही पाहिजे, तर अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये काही डिप्रेस झाले, अँक्शस झाले, हर्ट झाले, इंज्युअर्ड झाले किंवा मेले, तर त्यांच्या कुटुंबाला काहीतरी मिळण्यासाठी देखील इन्शुरन्सची तरतूद झाली पाहिजे असं मला वाटायला लागलं आहे. तर निषेध करावा तेवढा कमी आहे या घटनेचा. खरं म्हणजे ही लज्जास्पद गोष्ट आहे. समाजाने जाता याच्यावर विचार केला पाहिजे. या गुंडांकडनं काय अपेक्षा करणार आहेत आपण? हे गुंड आता सगळे सत्तेत जाऊन बसलेत, वेगवेगळ्या पदांवर जाऊन बसलेत, हे 2 नंबरचे धंदे करणारे लोक होऊन बसलेत. यांच्याजवळ बंदुका येऊन गेल्या. आता आपल्यासारखाचा जीव धोक्यात आहे. आता तो डॉक्टर काय करेल, ती काय करेल बिचारी? एवढा गुंड तो येऊन मारतोय
आणि त्याची टीम टोळी तिथे लोकांना, डॉक्टरांना, नर्सेसला मारहाण करते. काय करतील ते बिचारे? त्यांच्यात ना संघटन, ना त्यांच्यात काय आर्थिक पाठबळ, ना काही पॉलिटिकल पाठबळ, कुठलंही त्यांना संरक्षण नाही आहे. काहीच होणार नाही या गुंडांना. याला समाजानेच विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.